गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बोला सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। सात्संगजी प्रेमाने बोलूया। मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायीवरी। सात्संगत आज आमचे सात्संगजी आदरणीय कर्मयोगी संत महात्मा सात्संगजी प्रकाशभाऊ गावडेजी यांच्या निवासस्थानी सात्संगजी हा जो सुंदर असा सोहळा सात्संगजी शुभ लग्नाचा त्याचबरोबरीने आजचा हळदीचा कार्यक्रम सात्संगजी पार पडतोय। सद्गुरू माताजींच्या चरणी हीच विनंती हीच अरदास, तुम्हा संतांच्या चरणी हीच विनंती हीच अरदास। हा सोहळा करणार पण तुम्हीच आहे, करून घेणाराही तुम्हीच आहात आणि भविष्यामध्ये सात्संगजी दूर दूरपर्यंत त्यांना पोहोचवणारेही तुम्हीच आहात। सात्संगजी सुख समृद्धी आणि जसं म्हटलं गेलं चांगली हेल्थ सात्संगजी त्यांची आणि संसारामध्ये भरभराटी देण्याचंही कार्य तुम्ही करावं। त्याचबरोबरीने सात्संगी तुम्ही सर्वांनी त्यांना हा सत्याचा जो मार्ग आहे सत्संग सेवा नामस्मरण आणि सद्गुरूचे चरण सात्संगजी याही परिवाराला सात्संगजी भरपूर असं सात्संगजी जोडीमध्ये वरदान देणारे तुम्हीच आहात। सात्संगजी या निमित्तानं का होईना पण आमच्या बहीणजी प्रतिज्ञाजी असोत आणि सात्संगजी जे नवीन आमचे मेंबर सात्संगजी पाहुणे ॲड होणार आहेत सात्संगीचे पतिदेव आदरणीय महात्मा आमचे राजेंद्रजी असोत, ज्याप्रमाणे सात्संगजी प्रतिज्ञा जी आहेत राजेंद्राची प्रतिज्ञा होऊन सात्संगजी सुखानं संसार करावा हीच माता सुदीक्षाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना प्रेमाने बोलूया। सात्संगजी इथे अनेक सात्संग संत महात्मे पोचलेले आहेत सात्संगजी दुरून। आमच्या आदरणीय महात्मा सात्संगजी गोव्यावरून विनोदजी आलेले आहेत सात्संगजी। त्याचबरोबर आमचे रविकुमारजी सात्संगजी बैलूर सात्संगकडून त्यांनी हजेरी लावलेली आहे। त्याचबरोबर बेळगावच्याही आमच्या भगिनी सात्संगजी सेवादलच्या संचालिका लक्ष्मीजी आलेल्या आहेत, मूर्तीजी आलेल्या आहेत। आमचे बैलूरचे मुखी महात्माजी पण पोचलेले आहेत सात्संगजी, तुकारामजी सात्संगजी। त्याचबरोबर अनेक महात्मा सात्संगजी इथं पोचलेले आहेत। या कर्मयोगी संतांसमोर सात्संगजी दासी काय ते बोलणार सात्संगत, पण सात्संगजी म्हटलेलं आहे कोकिळा बोली तसे मंजुळवाणी पण बोलविता धनी वेगळाची। तर सात्संगजी दासीच्या मुखातून तर शब्द येणार नाही आहेत, पण हा वधवून घेणारा हा निराकार परमतत्व सात्संगजी हा सात्संगजी जो काही तो करेल तो याची मर्जी। सात्संगत अनेको लग्न सोहळे अनेको कार्यक्रम सात्संगजी पाहिले, पण असा दैदिप्यमान सुंदर अमृत शर्करा योग दुग्ध शर्करा योग सात्संगजी संतांच्या सानिध्यामध्ये आणि सात्संगजी शुभ कार्याचा हळदीचा सात्संगजी कार्यक्रम पाहण्याचं सौभाग्य सात्संगजी दासीला प्राप्त झालंय। हीच सात्संगजी सद्गुरूजी तुम्हा संतांची कृपा दासी समजते आणि सात्संग दासी काय तर बोलणार सात्संगत दासीकडे आहेत ते फक्त दासीचे अनुभव, बाकी सर्व देणारे तुम्ही संत आहात आणि सर्व देणारा माझा सद्गुरू आहे। सात्संगत जसं आता बऱ्याच महापुरुषांनी समजवलं लग्न म्हणजे काय, हळद म्हणजे हळदीचा कार्यक्रम म्हणजे काय, यानंतर सात्संगजी संसार कसा चालवायचा, तर सात्संगजी आपल्या माता भगिनी भरपूर सात्संगजी प्रमाणामध्ये हाजरी लावलेले आहेत। तर दासी सात्संगजी आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये आपलं अधिराज्य असतं महिलांचं, तर सात्संगजी त्यामधला मसाल्याचा डबा आठवूया। सात्संगत सगळ्या बहीण आमच्या मसाल्यापर्यंत पोचल्या असतील आणि त्या मसाल्याच्या डब्यामध्ये एक छोटासा डबा असतो हळदीचा सात्संगत, आणि त्या हळदीला आठवूया सात्संगजी। एखादा स्वयंपाक करायचा असेल सात्संगजी आपण त्यामध्ये सर्व काही घालतो, मीठ मोहरी जिरे कढीपत्ता सर्व काही घालतो वरणामध्ये सात्संगत, पण हळद घातली नाही तर त्याला रंग येणार नाही। हळदीचा गुणधर्म आहे सात्संगजी, कोणत्या पदार्थाचा संग करते त्या पदार्थाला आपल्यासारखं बनवते सात्संगत। तर दासीचा सांगण्याचा भाव हाच आहे, जसं आमचे आदरणीय महात्मा विनोदजींनी सांगितलं की लग्न आणि हळदीच्या कार्यक्रमाबद्दल दास उद्या बोलेल, तर सात्संगजी हळदीचा कार्यक्रम दासीच्या भावनेतून हाच वाटतो की यांना रंगवायचं आहे सात्संगजी हळदीच्या पिवळ्या रंगाने, का तर हे एकमेकांच्या रंगात नवरा असो नवरी असो असे रंगले पाहिजेत
की सासंगजी यांना ह्या आठवणी साठवून द्यायच्या आहेत की नवऱ्यानं नवरीच्या रंगात रंगायचं आणि नवऱ्यानं नवरीच्या रंगात रंगायचं. कारण आज आम्ही ज्यांची व्याख्या देतो सासंगजी, भगवान शिवशंकरजी महाराज सासंगजी, भगवान शिवानी सुद्धा सासंगजी आपल्या पत्नीला अर्ध शरीर दान दिलं. म्हणूनच त्यांना काय म्हटलेलं आहे, अर्धनारेश्वर. असं कोणतं सासंगजी जे नातं आहे, जे सासंगजी आयुष्यभर टिकतं. आई वडिलांनंतर जे नातं आहे ते पती पत्नीचं नातं. सत्संगमध्ये समजवलं जातं सासंगजी की संसार हा 2 चाकाशिवाय चालत नाही. एक पतीचं आणि एक पत्नीचं लागतं. पक्षाला उडायला सुद्धा 2 पंखाची गरज असते सासंगत. एका पंखानं पक्षी उडू शकत नाही. विचार करू शकतो पण उडणार नाही. ह्या सुंदर नात्याला सुद्धा सासंगजी गुरुच्या आधाराने जर जगलं तर सासंगजी जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. तर सासंगजी आमचे गीतकार आहेत सासंगजी सांगलीचे महात्मा. आपण गीतं त्यांच्या ऐकत आलेलं आहे. राजेंद्र क्षीरसागरजी त्यांनी लग्नाविषयी 4 ओळी म्हणजे दासीला आठवायला लागले, पण गीत सुंदर लिहिलेलं आहे. वरिले ग मजला कृपा प्रतिवराची, पती वराची जाहले मी दासी प्रभू या ईश्वराची. वरिले ग मजला कृपा प्रभू वराची, जाहले मी दासी पती या ईश्वराची. तर सासंगजी त्यांनी त्यात वर्णन केलेला लग्न सोहळा, जसं महात्म्याने आत्ता समजवलं सासंगजी आपल्याला की खरं लग्न जे ब्रह्मलग्न जे म्हणतो, तर सासंगजी ब्रह्मलग्न म्हणजे काय आहे सासंगजी? एक असतं साध्य, एक असतं साधन आणि यांना जोडणारा जो असतो त्याला म्हटलं जातं सद्गुरू. तर म्हणजे पती काय आहे सासंगजी आणि पत्नी काय आहे आणि यांना जोडणारे जे गुरुवर आहेत, ह्या तिघांची संगम झालेला असतो. तर पती म्हणजे कोण आहे सासंगजी? साक्षात परब्रह्म ईश्वर निराकार देव. आणि पत्नी म्हणजे कोण सासंगजी? जो चालतोय बोलतोय आज माझ्यातून जो आवाज येतो तो म्हणजे आत्मा. हा आत्मा आणि हा निराकार परमात्मा ह्याचं मिलन करून देणारा कोण आहे सासंगजी? सद्गुरू म्हणजेच ब्राह्मण सासंगजी. तर ह्या ब्राह्मणाशिवाय लग्न होईल का? हो, नाही होणार. तद्वत सासंगजी जीवनामध्ये सद्गुरू आल्याशिवाय ह्या ईश्वराची प्राप्ती होणार नाही. तर आज या कलियुगामध्ये कलियुगाचं वय सांगितलं जातं सासंगजी जवळजवळ 4,20,00,000 वर्ष सांगितलं जातं सासंगजी. पण या कलियुगामध्ये भयंकर सासंगजी अनेको पापे व्हायला लागलेत, अनेको नाना विध्या व्हायला लागलेत. पण सासंगजी याही कलियुगामध्ये समयाचे सद्गुरू अवतरित आहेत. गेल्या 100 वर्षापासून निरंकारी मंडळाचा इतिहास आहे. 100 वर्षापासून हे ब्रह्मज्ञान मुक्त व्यासपीठाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य माता सुदीक्षाजी महाराज आज आपल्यापर्यंत पोहोचवायला लागलेत. तर ह्या निरंकारी मिशनच्या माध्यमातून सासंगजी कुठल्याही जातीपाती विरहित सासंगजी शुद्ध पवित्र प्युअर असं ब्रह्मज्ञान घराघरापर्यंत, गल्ली गल्लीपर्यंत, दारादारापर्यंत, झोपडीपर्यंत, माणसाच्या खोपडीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य निरंकारी मंडळ करते. निरंकारी मंडळ कुठल्याही पद्धतीचा सासंगजी नियमावली नाही आहे. तर निरंकारी मंडळ ही एक अशा आध्यात्मिक विचारधारा आहे की सासंगजी सर्व जाती धर्म पंथ आणि सर्व सासंगजी लोकांना एकत्र घेऊन सेवा कार्य करत आहे, खऱ्या ईश्वराची ओळख करून देत आहे. तर या सासंगजी उद्याही हा सोहळा रंगणार आहे आणि या भरपूर अशा सोहळ्याचा लग्न सोहळ्याचा आनंदाने आपण आस्वाद तर घ्यायचाच आहे. पण जो पत्नी म्हणतोय ना आपण, आत्मा ही जी स्त्री आहे, ह्या परमात्म्याला ह्या पतीशी सुद्धा उद्या लग्न करून घेऊन ब्रह्मज्ञान घेऊन म्हणजे सद्गुरूकडून ब्रह्मज्ञान घेऊन आपला ही इहलोक आणि परलोक सुखी करूया. आताच भक्तीमध्ये सासंगजी 3 पायऱ्या महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या पायऱ्या? एक भक्त, दुसरा भगवंत आणि तिसरी व्यक्ती सद्गुरू. भक्त म्हणजे कोण? हो, आपण बसलेले सर्व भक्त आहे. पण त्यातल्या त्यात म्हटलेलं आहे की सर्व जन्मांच्या शेवटी मनुष्य जन्मे पावे पाठी, त्यापरी उत्तम कीर्ती म्या रचली नाही. सर्व जन्माच्या शेवटी मिळतो तो मनुष्य जन्म सासंगजी. आणि ह्या मनुष्य जन्मामध्ये कशासाठी आपला जन्म झालेला आहे? तर सासंगजी यासाठी जन्म झालेला आहे की आपण या हरीची प्राप्ती करून घेतली पाहिजे. हरी म्हणजे कोण? हो, ज्याला शास्त्रांनी वेदांनी सासंगजी वर्णित केलेलं आहे, ज्यांचं रहस्य सासंगजी संत तुकाराम महाराज असू देत, संत ज्ञानेश्वर माऊली असू देत, संत एकनाथ महाराज असू देत, जनाबाई असू देत किंवा मुक्ताई असू देत, ज्यांनी आपल्या वाणीतून अभंगातून महाराष्ट्र तर संतांची भूमी म्हटलं जातं वारंवार आवाज दिला आणि त्यांनी जागृत करायचा प्रयत्न केला की आम्ही पाहिलंय, तुम्हीही पहा. परवा महात्मे उदाहरण देत होते, ते सांगितल्यानंतर आणखीन सोपं होईल.
महात्मे म्हणाले सत्संगजी विजयजी माने की सत्संगजी एखाद्यानं जर एखादी चोरी केली असेल आणि ती चोरी केल्यानंतर जर दोघं साक्षी असतील तर सत्संगी त्याला शिक्षा होते का नाही हो? शिक्षा होणार. आज करोडो लोक सांगायला लागल्यात की हे ज्ञान खरं आहे, माझा सद्गुरू खरा आहे, या आणि तुम्ही ह्या ज्ञानाला पाहून घ्या. ईश्वराला पाहता येतं आणि त्याला बघून घ्या. जर ईश्वराला पाहता आलं नसतं तर सत्संगजी का सांगितलं असतं हो? संत तुकाराम महाराजांनी की का होता दाटून वेडे देव आहे तुम्हा पुढे. 15 दिवशी झाला माझा साक्षात्कार, विठू माझा भेटला निर्गुण निराकार. त्यांनी विठ्ठलाचं वर्णन कसं केलेलं आहे? निर्गुण निराकार. तर सत्संगजी ह्या पद्धतीने सत्संगजी आपल्याला छोट्या छोट्या अभंगातून त्यांनी आपल्याला रहस्यमयी सत्संगजी गोष्टी सांगितलेल्या आहेत. भक्ती आपण सर्व करतो, पण सत्संगजी भक्तीमध्ये जे मर्म हवं आहे, भक्तीमध्ये ज्या दीप पद्धतीने सत्संगजी शब्दांची रचना केलेली आहे त्याच्यामध्ये एक रहस्य आहे आणि त्या रहस्याला उलगडण्याचं काम सत्संगी केवळ आणि केवळ फक्त सद्गुरू करतो आणि सद्गुरूशिवाय कोणी करत नाही. म्हणून तर सत्संगजी 1400 वर्ष तप करणाऱ्या चांगदेवांना सुद्धा हे ब्रह्म रहस्य कळालेलं नव्हतं. पण 14 वर्षाच्या मुक्ताईनं ज्या वेळेला त्यांना समजवलं आणि सांगितलं त्यावेळेला काय झालं सत्संगी त्यांना तो ज्ञानबोध झाला आणि त्यांनी 14 वर्षाच्या त्या मुक्ताईला आपला सद्गुरू बनवला सत्संगजी. विसोबा खेचरांचं आणि सत्संगी नामदेव महाराजांचं उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे. नामदेव महाराज विठ्ठलांच्या बरोबर नाचायचे, गायचे, अभंग म्हणायचे, त्यांना खाऊ पिऊ घालायचे. त्यांना अहंकार झाला की विठ्ठल म्हणजे माझा सखा सोबती आहे. पण ज्या वेळेला सत्संगजी ज्ञानोबा माऊलींनी सत्संग त्यांना सांगितलं की त्यांच्याकडे शक्ती होती का नाही हो ब्रह्मज्ञान देण्याची? होती. निवृत्ती दादा तिथे बसले होते का नाही हो? तर बसले होते. पण त्यांनी आग्रह केला की तुम्ही इथून निघा आणि विसोबा महात्म्यांच्याकडे जाऊन ब्रह्मज्ञान घ्या. कारण तो अधिकार त्यावेळेला कोणाकडे गेला होता? विसोबा काकांच्याकडे गेला होता. आणि त्यावेळेला सत्संगजी त्यांनी काय केलं? ब्रह्मज्ञान देऊन नामदेव महाराजांना खऱ्या विठ्ठलाची ओळख करून दिली. विठ्ठल या शब्दाचाच अर्थ आहे वी मध्ये विश्वामध्ये, ठ म्हणजे ठसून ठसून भरलेला आणि ल म्हणजे ज्याचा लय कधीही होणार नाही तो असा विठ्ठल. तर सत्संगजी संत महात्म्यांनी गाथा पुराण अभंगामध्ये सर्व जो वर्णन केलेला आहे त्या सर्व वर्णनांना आम्ही वाचत आलो आहोत, गात आलो आहोत. पण सत्संगजी गाणं वेगळी गोष्ट आहे, प्रत्यक्ष पाहणं वेगळी गोष्ट आहे. आज विचार करूया, आज आमच्या भगिनींचं लग्न आहे सत्संगजी. कुठल्याही भगिनींचं लग्न घेऊया आणि त्यांना एखादा फोटो दाखवला आणि त्यांना सांगितलं की हा मुलगा आहे आणि यांच्याशी तुझं लग्न झालंय तर सत्संगजी शक्य आहे का हो? त्या संसार करतील का? नाही करणार. तद्वत सत्संगजी प्रत्यक्ष ती मूर्ती समोर असावी लागत्या. सत्संगजी प्रत्यक्ष वर आणि वधू समोरासमोर असावे लागतात, त्यावेळेलाच लग्न होणार. आज तशीच आपली अवस्था झालेली आहे की आपण काय आहोत? हा आत्मा आहे म्हणजे बाटलीतलं पाणी आणि परमात्मा कोण आहे? समुद्राचं पाणी. बाटलीमध्ये पाणी आहे त्याला बूस लावून सत्संगजी समुद्रात फेकलं तर आत्मा परमात्मा एक होणार काय? नाही होणार. प्रेमाने बोलूया. तर सत्संग ज्या वेळेला सद्गुरू सस्वरूप महात्मे येतील आणि ते बूज जे आहे बाटलीचं उघडतील त्यावेळेला ते पाणी काय होणार? एक रूप होऊन जाणार. एकदा एका मिठाने विचार केला, म्हटलं की मला माहीतच नाही मी समुद्रातून मीठ बनतं आणि मला ते मीठ बघायचं आहे, समुद्र बघायचा आहे. त्यावेळेला सत्संगजी एकट्याने सांगितलं की तू समुद्रात उडी मार म्हणजे तुला समुद्र कसा आहे तो कळेल. आणि सत्संगजी मिठाने काय केलं? उडी मारली समुद्रामध्ये. मीठ परत येईल का हो? नाही. त्यावेळेला आमचे तुकोबाराय म्हणतात की देव पहा यासी गेलो तेथे देवची होऊन आलो. तर कुठला देव सत्संगी त्यांनी पाहिला होता आणि कुठं सत्संगजी त्यांना ते ध्यान झालं होतं की ते देवस्वरूप होऊन गेले होते. तर सत्संगजी हाच देव, हाच वेदाशास्त्रामध्ये ज्या शास्त्रात लिहिलेला आहे, वेदामध्ये वर्णित केलेला आहे, हा ईश्वराची ओळख आज सुदीक्षा महाराज आम्हाला करून देत आहेत. तर निरंकारी मंडळाच्या माध्यमातून ह्या ईश्वराला पाहण्याचा सत्संगीचे सौभाग्य आपल्याला उद्या प्राप्त होणार आहे. तर अनेक ब्रह्मज्ञानी संत ज्ञानप्रचारक महात्मे इथे पोहोचणार आहेत. बहीणजींच्या लग्नाच्या निमित्तानं आपल्याला पण सत्संगाची भरपूर अशी मोठी गिफ्ट उद्या मिळणार आहे. मानव जन्माचं कल्याण होणार आहे. तर तोही आपण आनंद घ्यायला हवा. आज आपण भगवद्गीता वाचतो. भगवद्गीतेमधील एकच श्लोक सत्संगीत सांगेल, कारण देवाचं स्वरूप कसं आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयन तापो न शोषित असते मारुता. नैनम छिंदती शस्त्राणी याचा अर्थ काय? मला शस्त्र कापू शकत नाही अर्जुना,
मग विचार करूया सत्संगजी वेदाशास्त्रामध्ये ज्या वर्णन केलेलं आहे भगवंताचं, तो सत्संगजी कोणत्या स्वरूपामध्ये असेल, तो अफाट आहे, त्याचा विस्तार आहे की सर्व दिशेनं भरलेला आहे, तो जळी स्थळी काष्ठी पाशानी आहे सत्संगजी असा भगवंत. नैनम चिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका, मला अग्नी जाळू शकत नाही. म्हणूनच आपण परवा होळी केली. भक्त प्रल्हादाला अग्नी काय करू शकली काय हो? नाही, कारण त्यांच्यामधील निरंकार काय झाला होता? प्रकट. निरंकार या शब्दाचा अर्थ असा आहे की आपण म्हणतो की निरंकारी उपवास नाही सत्संगत. निरंकार म्हणजे याचा अर्थ असा की ज्याला कोणताच आकार नाही असा निराकार. तर जो पानोपानी आहे, जो सत्संगजी कणाकणामध्ये आहे, जितकी शरीर तितकी देवाची मंदिर. तर सत्संगजी असा निराकार, ज्याला वारा सत्संगजी सुकवू शकत नाही, ज्याला पाणी भिजवू शकत नाही, असा आम्ही अजर अमर विशाल अविनाशी आणि हा निरंजन तत्व आहे. तर निरंजन महाराजांच्यावरून आठवलं की एक तत्व विचार त्यांनी सांगितला होता, आने की बाट कोण, जाने की बाट कोण, ब्रह्म का कपाट कोण, जीव कोण, शिव कोण, किसमें कोण समाया है, इतनी सी बात नहीं मालूम तो काहे को नर्तन पाया है. तर सत्संगजी आपण का आलो आहोत, जाणार कुठं, आपण पूर्वी कुठं जन्माला आलो होतो, आपलं तत्व काय होतं हे जर आपल्याला माहीत नाही तर सत्संगजी आपला हाही जन्म गेला. कारण हा मनुष्य जन्म लगेच आपण म्हणतो ना, आता जर आपण शरीर सोडलं तर परत उद्या लगेच आपण मनुष्य होणार नाही. कारण भगवद्गीतेमध्ये सांगितले, एक एक योनी कोटी कोटी फेऱ्या तेव्हा लागे वारा मानवाचा. 184 योनी भोगल्यानंतर गाढव मांडूक आणि सत्संगजी साप असू देत किंवा मासा असू देत, अनेको योन्या भोगल्यानंतर शेवटी मनुष्य जन्म मिळतो. आणि यात तर आपण सत्संगजी मनुष्य जन्मात येऊन या निराकाराला सत्संगजी जाणलं नाही, ईश्वराला जाणलं नाही तर सत्संगजी आपला इहलोक आणि परलोक सुखी होणार नाही. तर सत्संगजी बघा, दसीला परवा सत्संगजी आमच्यात बेळगावचे आमचे सेवादलचे शिक्षक महात्मा संचालक महात्मा सत्संगजी आदरणीय महात्मा तुषार लेंकाजी यांचा लग्नाचा 25वा वाढदिवस झाला सत्संगजी. तर सत्संगजी दशीला आनंद वाटला की सत्संगजी ज्यावेळेला ते सांगत होते, सत्संगजी बहीणजी बोलल्या नमिताजी त्यांच्या मिसेस की सत्संगजी 25 वर्ष गुरुच्या आशीर्वादाने कसे गेलेत आम्हाला माहित नाही. तर सत्संगजी हेच सत्संगजी सत्संगमध्ये शिकवलं जातं की गुरुचा आधार घेतल्यानंतर जीवनामध्ये कुठला चढ उधार येत नाही. जीवन कसं सहज बनवायचं, जीवनाला कसं सुंदर बनवायचं, जीवनामध्ये कशा रणरणत्या उन्हामध्ये फुलं हे करायची, खुलवायची सत्संगजी, कसं एकमेकांचा हात धरायचा, कसं सत्संगजी एकमेकांना पती पत्नी न मानता गुरुसिक मानायचं, प्रत्येकांना एक आदर द्यायचा, तो निराकार स्वरूप म्हणून, सद्गुरू स्वरूप म्हणून, संत महात्म्यांचं स्वरूप म्हणून. तर हे शिकवायची गरज नाही सत्संगी, आपसुकच आपल्यावर संस्कार पडले जातात. आज बहीणजी ज्या घरामध्ये चालले सत्संगजी राजेंद्रजींच्या, त्याही घराचं नंदनवन त्या करणारच आहेत. पण दाशीला अभिमान आहे की सत्संगजी मुलगी शिकली, प्रगती झाली. एका जर मुलीला शिकवलं तर 2 घरं सत्संगजी संस्कारबद्ध होतात, एक माहेरचं आणि एक सासरचं. तर सत्संगजी फार मोठी जबाबदारी, फार मोठा दुबा बहीणजी सांभाळतायत. तर सत्संगजी महात्म्यांनी सांगितलं होतं दासीला की एखादा अनुभव पण तुमचा बहीणजी शेअर करा. तर दासी काय बोलणार सत्संगजी, पण सत्संगजी दासी सांगेल की सत्संगजी दासीला मिळालेली सद्गुरूची सौगात आणि दासीची अवकात याबद्दल सत्संगजी बोलले. तर मग सर्वांना तर माहीत आहे, दासी जिल्हा पंचायत अध्यक्ष म्हणून सत्संगजी बेळगाव जिल्ह्यामध्ये 5 वर्ष आपल्या कृपाशीर्वादाने सत्संगजी 5 वर्ष सेवा करत होती. तर सत्संगी त्याही आधी फार जरा पाठीमागं जाऊया. सत्संगजी 1999ला सत्संगी दासीचं लग्न झालं. दासीच्या माताजी आजच आलेले बसले सत्संगजी. खूप चांगल्या पद्धतीने लग्न वगैरे झालं सत्संगजी. पण सत्संगजी सासरवाडी सत्संगजी दाशीच्या आतनीमध्ये, आतनीपासून 10 किलोमीटर गाव तवशी गाव, तिथे सत्संगी 2 महापुरुष खाली बसले तर 2 महापुरुष उभा राहायला पाहिजेत असं गाव सत्संगजी. दाशीच्या सासरवाडीमध्ये सत्संगजी दाशीने कधी घरात माहेरामध्ये चहा केला नव्हता. पण सत्संगजी दाशीच्या सासरवाडीमध्ये सत्संगजी स्टोही नव्हता, रॉकेल घालून पेटवायचा स्टोही नव्हता. दाशीच्या घरामध्ये फक्त बळणारीचे काटे होते जे चुलीमध्ये घालायचे आणि तिथून स्वयंपाक बनवायचा. तर सत्संगी तिथे गेल्यानंतर दासीला समजेना की कशात काय आणि काय करायचं. पण सत्संगजी एकमेव सद्गुरूंची तर रहमत झालेली नव्हती सत्संगजी, पण मनामध्ये प्रश्न फार होते की यातून बाहेर कसं पडायचं. पण सत्संगजी सद्गुरूला दया आली असावी. कदाचित 2000 सत्संगजी 1 मध्ये सत्संगी दाशीला सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली आणि ब्रह्मज्ञान सत्संगी दाशीच्या जीवनात आलं. आणि खऱ्या अर्थानं ग्रहप्रवेश नव्हे तर गुरुप्रवेश दाशीच्या जीवनात झाला.
आणि दाशीच्या ज्यावेळेला सद्गुरू जीवनात आले त्यावेळेला दाशीचं जीवन बदललं. आणि त्यावेळेला सत्संगजी बाबाजींचं एक वचन आलं होतं, चलने में प्रगती नाही दिशा भी देखनी पडती है. आणि दाशीला सत्संगी 2002ला सत्संगजी एका वर्षानंतर कन्यारत्न प्राप्त झालं. दिशाजी जे आता आपण गीता ऐकलंय सत्संगाचा महिमा, तर ह्या दिशाजींचं नाव तिथून आलं सत्संगजी. त्यानंतर सत्संगजी आणखीन एक मुलगी दाशीला झाली, तृप्तीजी. आणि त्यावेळेला दाशी आत्मीला पोचली होती. 10x10चं रूम होतं, 2004ची गोष्ट आहे. आणि 10x10च्या रूममध्ये सत्संगजी खाट पण तिथंच होता, चूल पण तिथंच होती, स्टोव पण सगळे. आणि त्यावेळेला आदरणीय महात्मा खेडेगावचे इंचार्ज महात्मा ज्ञानप्रचारक महात्मा विजयजी यायचे आणि अर्ध्या मांडीवर महापुरुष बसून डोलकी आणि म्युझिक सिस्टम सगळं ठेवायचे आणि सत्संगाला प्रारंभ करायचो. आणि एक वेळा असं असायचे की सत्संगी दाशी विचार पण बोलायची, गीत पण बोलायची आणि सत्संगी स्टेजचे विचार पण दाशी बोलायचे. आणि 1 रुपयाची माया सत्संगजी टाकायची. आणि आठवड्याला त्या पावत्या सुद्धा आहेत सत्संगजी दाशीला. आठवड्याची माया सत्संगची 1 रुपया सुद्धा सत्संगजी केलेली आहे. सत्संग 2004ची गोष्ट आहे. तर सत्संगजी या प्रवासामध्ये सत्संगजी असं काही जीवनामध्ये बदल झाला की सत्संगजी की परिस्थिती कशी होती की 300 रुपये भाडं होतं सत्संग त्या घराला, पण महात्म्याने 6 महिने सत्संगजी भाडं दिलेलं नव्हतं. तर सत्संगजी प्रश्न असा होता की करायचं काय. तर एकदा महात्म्यांची सायकल पंक्चर झाली होती. पंक्चर काढायला महात्म्यांच्याकडे 10 रुपये नव्हते. तर महात्म्यांनी 7-7, 8-8 किलोमीटर पायी जाऊन, पेपरचा व्यवसाय होता जो आताही करतात महात्मे, की पेपर पायी जाऊन 7-7, 8-8 किलोमीटर पेपर टाकायचे. आणि त्यावेळेला पेपरचा रेट होता 1 रुपया. इतर महापुरुष काय करायचे सत्संगी, अर्धा पेपर पूर्ण वाचायचे आणि म्हणायचे की 50 पैसे घे, उद्या 50 पैसे देतो. आणि ते 50 पैसे काय आलेच नाहीत. तर एक दिवस सत्संगजी दिशाजींचा बर्थडे होता आणि महात्म्यांना सांगितलं होतं की मुलीचा बर्थडे आहे आणि या लवकर. तर महात्म्यांना काय सेवा लागली असावी कदाचित, कुठे पैसे मिळालेत नाही, पण महात्म्यांनी केक घेऊन यायचं होतं. आणि दाशीनं काय केलं होतं, आनंदानं सत्संगीच्या सगळ्या गल्लीला सांगितलेलं की बर्थडे या. आणि सगळे येऊन सत्संगीची वाट बघून गेले. मग घरामध्ये चिरमुरे होते ते सगळ्यांना दिले होते, पण महात्मे काय आले नाही आहेत, कंटाळून वगैरे. आणि दाशी ट्युशन घ्यायची सत्संगीची, छोट्या छोट्या मुलांची मराठीमध्ये ट्युशन घ्यायची. आणि मुलं पण सगळी ट्युशनमधली गेली, त्यांच्या आया गेल्या. आणि रात्री जवळजवळ 11 वाजता प्रशांतजी आले आणि दासीला तर भयंकर राग आला होता. आणि त्यावेळेला महात्मे म्हटले की नाही केक घेऊन आलो. मी म्हटलं आता करायचं काय, छोटी छोटी मुलं होती ती झोपली होती. दिशाजी 3 वर्षाच्या होत्या आणि तृप्तीजी सत्संगजी नुसत्या 6 महिन्याच्या होत्या. आणि काय करायचं, तर त्यांनी केक समोर ठेवला. तर म्हटलं असू देत. त्या मुलांना उठवलं, कोण झोपत होतं, कोण पेंगत होतं. आणि बघितलं तर सत्संगीच्या केकमध्ये जवळजवळ 70% भाग खाल्ला होता आणि 30% भाग केकमध्ये तसाच होता. मी म्हटलं कसला केक आणलाय, तर महात्मे म्हणाले की नाही असाच होता केक. तर मला कळालंच नाही. मी रागाने विचारत झालंय काय नेमकं. तर महात्मे म्हटले एक मुलगा होता जो आमच्याकडे पेपर टाकत होता, त्याची बस चुकली होती आणि त्यावेळेला मेस पण सगळ्या बंद झाल्या होत्या खानावळी. त्यामुळे त्या मुलाला महात्म्यांनी सांगितलं की तुला भूक लागली केक खा. आणि त्याला पण चमचा वगैरे त्यावेळेला देत नव्हते, त्यामुळे त्याने हाताने खायला सुरुवात केली त्या मुलाने. आणि त्यातला जवळजवळ 70% केक खाल्ला होता. केक पहिलाच बारका होता, त्यातला 70% त्याने खाल्ला होता. 30% केक शिल्लक होता. मग त्या मुलांना घेऊन आम्ही नवरा बायकोने केक कट केला आणि सत्संगीची मग मुलं तर झोपलेलीच होती, मी पण भांडून जरा निवांत झोपून गेले. पण सत्संगजी दासीला सकाळी फार वाईट वाटलं आणि म्हटलं इतक्या प्रेमाने त्यांनी कष्ट करून दिवसभर पायी चालून एक छोटासा केक आणला होता आणि तो पण एखाद्या महापुरुषाच्या मुखात गेला. पण सत्संगजी वाईट काय झालं नाही, वाईट झालंच नाही, कारण संतांचं कधी वाईट होत नाही. ज्याचा गुरु आहे पाठीराखा, सत्संगजी ज्याचा सद्गुरू आहे बळकट, त्याचं कोण धरील मनकट सत्संगजी. तर सत्संगजी अशी कृपा सद्गुरूची झाली की सत्संगजी आम्हाला भरपूर असं कामामध्ये प्रगती व्हायला लागली. सत्संगजी 300 रुपयाची जी खोली होती आता 1200 रुपयाला झाली सत्संगत. आणि जिथं महात्मे कामाला होते सत्संगजी तिथं महात्म्यांना कधी भरपूर जरा नोकरीत बढती झाली. बढती झाल्यानंतर सत्संगजी एक वेळ अशी आली की सत्संगजी करत 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 3री मुलगीही झाली. आणि सत्संगजी त्यावेळेला असा योग आला की घरातले सगळे बोलायचे बंद झाले. म्हणले तुम्ही आमच्याकडे येत नाही, तुम्ही उपवास करत नाही, तुम्ही सत्संग करत फिरता म्हणून तुम्हाला असं व्हायला लागलंय. कारण त्यांना पाहिजे होता मुलगा. त्यांना काय माहित सत्संगजी, कारण मुलगा असो मुलगी असो सर्व ही देवाची देणगी आहे. सासूबाई लागल्या रडायला, म्हणा लागल्या की आता काय खरं नाही आहे, आमचा वंश बुडला. पण सत्संगजी काय करायचं, सत्संगजी एक मुलगी म्हणून काय कर्तव्य आहे. शेवटी अरदास करणार तर यालाच करणार, शेवटी बोलणार तर यालाच, दुःख सांगणार तर यालाच. आणि सत्संगजी डॅडीजी आले. डॅडीजी म्हणजे सत्संगजी कर्नाटकचे झोनल इंचार्ज आमचे देवराज बजाज साहेब. आणि सत्संग वारंवार यायचे आणि आशीर्वाद द्यायचे. मग त्याही आल्यात आणि त्यांनी सगळ्यांना विचारलं की कसं काय, बरं आहे काय.
आणि सत्संगाची पहिलाच आम्हाला माहित होतं की डॅडीजीने बोललेली गोष्ट कधी खोटी होत नाही. मग त्यातच एक बहीण जी आल्या सेवादलच्या होत्या आमच्या लक्ष्मी बहीणजी सारख्या, त्या म्हटल्या बहीणजी मला पण मुलगा पाहिजे, मला 2 मुलीच झाल्यात, नाहीतर मला काय घरात ठेवत नाहीत. मग दाशीनं डॅडीजींच्या जवळ गेले. दाशीच्या घरात प्रसादी होती. डॅडीजीने म्हटलं डॅडीजी दासी की सहेली है और इनको एक लड़का चाहिए, डॅडीजी कृपा करा. सत्संग अज्ञान बघूया, सत्संग अज्ञान. कारण ह्याच्याकडे जे मागायचं ते आम्ही मागतच नाहीये, पण जे नको मागायला मात्र ते मागतो. बरोबर आहे की नाही? ज्याला भक्ती मागायची आहे त्याला आपण काय मागतो? माया मागत असतो. तर डॅडीजीने म्हटलं हो जाएगा. तर सत्संग डॅडीजी उठायला लागले. त्यावेळेला आमचे संयोजक महात्मा राजेंद्र सातपुतेजी म्हटले डॅडीजी और एक छोटासा काम है, बहनजी को भी एक हो जाए. तर ते म्हणते दाशीला बोलवलं नाही त्यांनी, दिशाजींना हाक मारली आणि त्यांना म्हणते बेट जेव नीचे. तर दिशाजी बसल्या सत्संगी तिथे 7 वर्षाच्या होत्या आणि त्यांना विचारलं की आपजी को क्या चाहिए, भाई चाहिए बहन चाहिए. तर दिशाजी छोट्या होत्या त्यांना कळत नव्हतं, त्या म्हटल्या भाई चाहिए. तर डॅडीजींचा पुढचा प्रश्न, संत बघा सत्संगाची कसे सत्संग दुर्मिळ असतात. तर त्यांनी म्हटले भाई क्यों चाहिए. तर ती म्हटली सत्संगाची राखी बांधणे के लिए चाहिए. तो डॅडीजीने असा हात केला, हात जोडले, सिमरन केला आणि म्हटले हो जाएगा. आणि सत्संगाची जे आमचे फॅमिली डॉक्टर गायनाकोलॉजिस्ट होते त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं, ज्यावेळेला आमची 3री मुलगी झाली त्यावेळेला ब्लड ग्रुप 1 असेल तर चान्सेस कमी असतात. 99% मुली तर मुलीच होतात किंवा मुलगा झाला तर मुलगाच होतो. आणि सत्संगाची जवळजवळ 2 वर्षांनी सत्संगाची मुलगा पण आलेला आहे, समदर्श, याचा जन्म झाला. आणि त्याच्यासाठी सत्संगाची पुन्हा एकदा डॅडीचे आशीर्वाद द्यायला आले आणि त्याचं नावही समदर्श ठेवला, समान दृष्टीनं बघणारा. तर सत्संगाची समदृष्टी जन्माला आला. दाशीचं नवीन घर झालं आणि दाशीच्या घरामध्ये सत्संगाची 50 पैसे 8 आणि 1 रुपये सत्संगमध्ये टाकायची. दाशीच्या घरामध्ये 5 मशनी होत्या. कशाला सत्संगाची? पैसे मोजायला. महात्मे अशी पिशवी आणून ओतायचे सत्संगाची हॉलमध्ये, सत्संगाची चटईवर, आणि पैसे मोजत होतो. कारण महात्म्यांचं रिअल इस्टेट पण जोरदार चालू होतं, बँका पण चांगल्या चालू होत्या, सोलार प्रोडक्ट पण चांगलं होतं, पेपरचा बिझनेस पण चांगला होता आणि हे गोट फार्मिंग पण चांगलं होतं. तर माणसाला पैसे मोजता येत नाहीत अशा ढीग लागला होता सत्संगाची. हे देणारं कोण आहे? सत्संगाची माया काही विषय नाही आहे, पण एक निष्ठपणाने सद्गुरूची जर पायरी धरली तर आपल्याला संसारामध्ये मागावं लागत नाही. आजपर्यंत सत्संगी दासीने कुठल्याही महापुरुषांच्या चरणावर अरदास केली नाही, किंबहुना सत्संगमध्ये पण नाही की हे पाहिजे किंवा ते पाहिजे. देणारा हा 10 हाताने देतोय, पण जर माझा हात एवढा असेल तर एवढंच मिळणार. पण सत्संगाचे म्हणायचे की तुम्हाला जे योग्य आहे ते द्या, तर भरभरून असं मिळतंय सत्संगाची. असं नाही की सत्संगीत दुःख आलं नाही, भरपूर मोठं दुःख आलं. त्यानंतर अशी एक वेळ आली की पेपरला सुद्धा आलं की घर सोडून गेलेले आहेत, गाव सोडून. पण सद्गुरू दयाळू आहे, सद्गुरूनं तिथून घालवलं आम्हाला गावातून. पण कसं? यशाचा गुलाल लावून सत्संगाची. जिल्हा पंचायत सदस्य नाही, अध्यक्ष करून सत्संगाची, कॅबिनेट पोस्ट, रँक, मागे एक पोलीस गाडी, पाठीमागं पोलीस गाडी, गनमॅन सत्संगाची आणि पोलीस कायम सोबत सत्संगाची दाशीच्या. आणि दाशीच्या सोबत बरोबर 10 लोकांचा स्टाफ असायचा सत्संगाची. अशी मोठी सत्संगाची कॅबिनेट पोस्ट, रँक बेळगावमध्ये सर्वांनी पाहिले असेल. तर सत्संगाची पाणी सुद्धा सत्संग चेक होऊन यायचं दाशीला पाणी प्यायला. तर अशी मोठी कृपा सत्संगाची. 30 लोक सत्संगाची. तेच महात्मे आता म्हणतात की कसा बदल झाला. करणारा माझा सद्गुरू आहे सत्संगाची. हा निराकार रूपामध्ये पानोपाने जळी स्थळी काष्टपासाने भरलेला आहे. फक्त सत्संगाची पती पत्न्यांनी दोघांनी मिळून फक्त आणि फक्त याचा आधार घेतला सत्संगाची. हेच मी सर्व भाविक सज्जनांना हेच सांगते, आज आमच्या भगिनींना पण हेच सांगते, संसार करायचा आहे पण याच्यावर विश्वास ठेवून, ह्याच्यावर आधार ठेवून, ह्याचा सत्संगाची मनन चिंतन भक्ती करून जे काय करणारा हा ईश्वर आहे, बाकी कुणाच्याही हातामध्ये नाही. तर सत्संगाची दासी हेच सांगेल की पुन्हा हेच सांगेल की सत्संगाची ह्याचा जोपर्यंत आधार मिळत नाही, ह्या ईश्वराचं जोपर्यंत सत्संगाची मर्म कळत नाही, तोपर्यंत इहलोक आणि परलोक सुखी होणार नाही. आजही संकट आहेत, आजही दुःख आहे, पण याचा अर्थ असा नाही की सत्संगाची भक्तीमध्ये कमतरता आहे. भक्ती आणखीन जरा जसं सोनं तापतं सत्संगाची, तसं सत्संगाची भक्ती जशी तापत जाते नामस्मरणामध्ये, तशी आणखीन खुलते सत्संगाची. तर मी हेच सांगेन की भगिनीला की सत्संगाची जसं इथं नंदनवन फुलवलंय तसं सत्संगाची पुढे जाऊन सत्संगाची आदरणीय महात्मा राजेंद्रजींचं नंदनवन फुलवायचं आहे. आणि प्रत्येक क्षणाला, प्रत्येक विचाराला हेच ध्यानात असलं पाहिजे की मी एक गुरुसिख आहे, मी सद्गुरूंची सेवा करते, मला सर्वत्र निरंकार दिसतो, मला प्रत्येकांच्यामध्ये निराकार दिसतो. ज्यांनी ज्ञान घेतलंय त्यांच्यामध्ये पण तो आहे, ज्यांनी ज्ञान नाही घेतलं त्यांच्यामध्येही तो आहे. तर बघा सत्संगाची एक अशाच माता माऊली होत्या सत्संगाची, आणि त्यांचं ध्यान होतं की सत्संगाची
मला माझ्या घरी सत्संगजी सद्गुरू एक ना एक दिवस सत्संगजी प्रसादीला यावं, पण त्यांची ऐपत नव्हती सत्संगजी. पण त्यांनी मनात असं ध्यान केलं आणि ही सत्य घटना आहे की सत्संगजी बाबाजी त्या गावामध्ये आले होते आणि त्यांचा समागम संपून बाबाजी निघत होते आणि त्यांना असं वाटलं की सत्संगजी डाव्या बाजूला कुठेतरी एका ठिकाणी जायचं आहे आणि त्यांनी हात केला आणि डाव्या बाजूला गेले, मग स्ट्रेट गेले आणि तिथे एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये बाबाजी बाहेरून बोलवत आहेत माताजी आणि त्या माताजी बाहेर आल्या आणि त्यांनी सत्संगजी बाबाजींना बघून आनंद साजरा झाला, कारण त्या माताजींना रात्रीचं थोडं दिसायचं कमी. तर सत्संगी हा भक्तीचा भाव आहे. सत्संगी सद्गुरू येतोच सत्संगजी, म्हणून म्हटले कोण्या कारण असे विठ्ठल वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. तर सत्संगजी दाशीचं तर अनुभवाच्या इतक्या शिदोरे आहेत की जर सांगत बसलं तर पहाट कधी होईल आणि सत्संगजी आपण लग्नातच उठू सत्संगजी असं होईल. तर वेळेचे पण बंधन आहे सत्संगजी, तर दाशी त्या बंधनामध्ये पण आहे आणि सद्गुरूच्या चरणी हीच मागणी मागते की जिथपर्यंत हा आवाज पोचायला लागलाय, जिथपर्यंत सत्संगजी हा आवाज जातोय, ह्या सर्व भक्त भाविक सज्जनांच्या जीवनामध्ये ज्या मनामध्ये काही सत्संगी सदिच्छा घेऊन सगळे इथे पोचलेले आहेत, दूरवरून आलेले, इथून आलेले आहेत, पै पाहुणे आलेले आहेत आणि सगळ्यांच्या इच्छा सत्संगीची सद्गुरू माऊली कृपा करू देत त्या पूर्ण व्हाव्या आणि सगळ्यांच्या मनामध्ये हे ज्ञानबीज सद्गुरूनं पेरावं, जेणेकरून यांचा संसार तर सुखी व्हावा पण परलोक पण यांचा सुहेला व्हावा. जाता जाता छोटंसं एक उदाहरण आठवलं, दासी आपल्या चरणावर ठेवेल आणि आपली रजा घेईल. तर सत्संगजी हे उदाहरण एक हास्यकथा आहे, पण यातलं आपण मर्म फक्त घेऊया. तर सत्संगजी एक गोष्ट आहे की सत्संगजी एक महात्म्य होते सत्संगजी आणि त्या महात्म्यांचं सत्संगजी लग्न थोड्या दिवसाने व्हायचं होतं आणि त्या महात्म्याने काय केलं, सत्संगजी एका डॉक्टरकडे गेले आणि सांगितलं की माझा मेंदू मला साथ देत नाही आहे आणि ह्या मेंदूवर काहीतरी काम करा. ही हास्यकथा आहे सत्संगजी, लॉजिक नाही आहे. तर सत्संगी ते डॉक्टर म्हणाले की ठीक आहे तुम्ही ठेवून जावा मेंदू, मी काम केल्यानंतर तुम्हाला बोलवतो. तर सत्संगी त्या महात्म्याने काय केलं, आपला मेंदू त्या ट्रेमध्ये ठेवला आणि निघून गेले. का तर त्यांचं लग्न व्हायचं होतं आणि त्यांना त्यांचा मेंदू तल्लक पाहिजे होता. तर 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, आठवडा झाला, तर ते महात्मे काय परत मेंदू न्यायला आले नाहीत. मग एक आठवडा 15 दिवसांनी काय झालं सत्संगजी, ते महात्मे असे दारातून जात होते आणि ह्या डॉक्टर साहेबांच्या कंपाऊंडरनी ते बघितलं आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं की ते मेंदू ठेवून गेलेले महात्मे बघा चाललेत आणि काय करूया. तर डॉक्टर म्हणजे आधी बोलवा, त्यांचा मेंदू बरेच दिवस झाला इथे पडलाय, त्यांना परत देऊया. आणि ते जाऊन त्यांना बोलवून आणले. म्हणजे तुम्ही मेंदू न्यायला आलाच नाही, मेंदू तुमचा इथंच आहे आणि भरपूर असा वर्क करतोय, ऍक्टिव्ह केलेला आहे आम्ही. तर ते महात्मे म्हटले मला मेंदूची गरज नाही. तर म्हटले का बरं, का तर आता माझं लग्न झालंय आणि आता माझं सर्व कार्य काय आहे, मेंदूचं माझी बायको पार पाडते. प्रेमाने बोलूया, कारण मी आता माझ्या बायकोच्या मेंदूनी डिसिजन घेतो, मी आता सर्व काय करतो माझ्या बायकोच्या विचाराने करतो. तर तसंच सत्संगजी आपली अवस्था व्हायला नको. आणि आपल्यासारखाच एक मनुष्य आला सत्संगजी आणि त्या मनुष्याच्या मनामध्ये विचार आला की देवाने हे सगळं सुंदर बनवलंय, पण एक दिवस देव मला भेटायला पाहिजे, मग मी देवाला सांगतो. तर देवाला पण वाटलं असेल, जरा आपले मध्यप्राशन करणारे महात्मा होते, तर देवाला पण वाटलं की चला जाऊया, पृथ्वी लोकाला बनवलंय पण भेटायला कधी गेलो नाही. परमेश्वर साक्षात प्रकट झाले आणि त्यांनी प्रत्येक प्राणी मात्राला विचारायचा प्रयास केला. सर्वात प्रथम त्यांनी विचारलं बेडकाला, हे बेडका मी तुझी निर्मिती केली, तुला कसं वाटतंय. बेडूक म्हणाला मी तळ्यात मस्त चिखलात लोळत असतो आणि जी कीटक भक्षण करतो, गोड पाणी पितो आणि मी तृप्त आहे, तुझे आभार आहे. मग भगवंत पुढे गेले, त्याने फुलपाखराला विचारलं, हे फुलपाखरा तुला कसं वाटतं ह्या सृष्टीमध्ये तुझी रचना केली. फुलपाखरू म्हणाला मी या फुलावर त्या फुलावर रस घेतो, मकरंद चाकतो, थंड पाणी पितो आणि मी सुखी आहे, मला काही एक अडचण नाही, तुझे आभार. त्यानंतर सत्संग एका वाघाला विचारलं की तुझी आनंद तुझा कसा आहे. तर तोही म्हणतो की माझं पोट भरतं, मी जंगलामध्ये अगदी निवांत आहे, पाणी पितो, सुखी राहतो. यानंतर सर्वात मोठा प्राणी सत्संगजी मनुष्य प्राणी, आणि जो हा होता परमेश्वराला बोलवणारा, मध्य आणि मध्याला अमृत म्हणून सेवन करणारा, ह्याच्याजवळ भगवंत गेले, म्हटले हे मानवा तुलाही मी निर्माण केलेलं आहे आणि तू सांग तुला कसं वाटतंय, माझी रचना कशी वाटली. त्यावेळेला तो म्हणतो काय चांगलं केलंयस तू, काहीही चांगलं केलेलं नाही, तुला 0 मार्क आहेत. म्हटले का, तर म्हटले हे बघ, म्हटले कलिंगड कुठं लागले, वेलाला लागले आणि आंबा बघ कुठं लागलाय, मोठ्या झाडाला लागलाय, जरा तरी तुला डोकं आहे काय. जिथं मोठं झाड आहे तिथं बारकं फळ दिलेस आणि जिथं नाजूक वेल आहे तिथं मोठं फळ दिलंय, असं कोण करतंय काय. म्हटले तर होय होय माझी चूक झाली, म्हटले भगवंत. नंतर म्हटले सगळं चुकीचं केलंयस तू. म्हणले आणखीन काय केले. म्हटले
हे समुद्र बघ किती मोठा केलेला आहे आणि या समुद्राचं पाणी सगळं खारट आहे, काहीही पिण्यायोग्य नाही. आणि ही नदी बघ किती बारकी आहे आणि इथं मात्र गोड पाणी आहे. काय चांगलं केलेस आणि हे पण चांगलं नाही. भगवंत विचारतात आता मी काय करायला हवं. ते म्हणतात अरे तुला माहित नव्हतं तर मला विचारायचं होतं, मी सांगितलं असं तुला. म्हटलं ठीक आहे. अरे माझ्यापेक्षा माझ्या बायकोचं डोकं लय चांगलं आहे, तिला विचारलं असतं तर तिनं पूर्ण प्लॅन करून दिला असता तुला. तर असं सांगितल्यावर भगवंत हसायला लागले आणि त्यांच्या बाजूला असणारे नारद मुनी म्हणाले भगवंता मनुष्य जातच ही आहे, कितीही उपकार केले तर ते भगवंताच्यावरच आपला आरोप प्रत्यारोप राग रुसवा करतात, कारण भगवंताला पकडता येत नाही. म्हणून जे काय घडतं ते आपण कोणावर ढकलतो, भगवंतावर. आजपर्यंत सर्वात जास्त लिहिलंय ते गुगलच्या मार्फत सांगावं तर भगवंतावर लिहिलंय, पण आजपर्यंत सगळ्यात जास्त अज्ञान कशावर आहे तर भगवंतावर आहे. तर या भगवंताचं रहस्य उलगडण्याचं कार्य निरंकारी मंडळ करतं. आज समयाचे सद्गुरू समयाच्या डॉक्टर माता सुदीक्षाजी महाराज ह्या आपल्याला ब्रह्मज्ञान देऊन आपला इहलोक आणि परलोक सुखी करतात. मनुष्य जन्मामध्ये दुर्लभ असा क्षण आपल्या जीवनात आलेला आहे. आज गावडे परिवारांच्या तर्फे उद्याच्या ब्रह्ममुहूर्त म्हणायला हरकत नाही, ब्रह्ममुहूर्ताला बहिणजीचं शुभ विवाह पण आहे आणि ह्या आत्म्याचं परमात्म्याशी लग्न सोहळा पण आहे. ह्या दोन्ही सोहळ्याचा आनंद घेऊन आपला इहलोक आणि परलोक सुखी करूया. हीच अरदास, ही प्रार्थना सद्गुरू माऊलीच्या चरणी की सर्वांना तनानं मनानं धनानं सुखी करावं. प्रत्येकाच्या जीवनात सत्संग सेवा नामस्मरण सद्गुरू विषयी सात्संग जी ज्ञानाचा सात्संग जो अभाव आहे तो पूर्ण व्हावा आणि इहलोक आणि परलोक सुखी व्हावा. बोलण्यामध्ये दाशीच्या मुखातून जर वेळावाकडे शब्द गेला असेल तर उदार अंतकरणाने दाशीला क्षमा करा. सात्संग जी प्रेमाने बोलूया. धन्यकार जी. Thanks for watching Read, Discuss and Debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.